फ्रेंड्स, आज आपण करतो मस्त असा चना मसाला, जो चवीला अतिशय छान लागतो आणि करायची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी चणे घ्यायचे, व्यवस्थित धुवून घ्यायचे, पुरेसं पाणी घालून 7 ते 8 तास भिजायला ठेवायचे. 7 ते 8 तासांनी चणे उपसून घ्यायचे. एका पॅनमध्ये चणे घातले, पुरेसं पाणी घातले, 2 तेजपत्ता घातले, हळद, हिंग घालायचा आणि मीठ घालायचं आहे आणि याला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या, जेणेकरून आपले चणे अगदी मऊ शिजतील. कढईमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा नरम झाला की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि आलं हे ठेचून घातले. आता हे व्यवस्थित त्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये घातला आहे काळा मसाला, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातली आहे, धना जिरा पावडर घातलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथीसुद्धा फोडणीत घालायची आहे. आता हे परतून घ्यायचं. हे परतलं गेलं की त्यामध्ये घालायचं आहे एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा. टोमॅटो घातल्यावर थोडीशी साखर घालायची आणि मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो आपला लवकर नरम होतो. आता कांदा टोमॅटोच्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे आणि मध्ये मध्ये त्याला मॅशही करायचं आहे, म्हणजे ते छान एकजीव होतं. आता याला व्यवस्थित तेल सुटलं की नंतर त्यामध्ये घालून घ्यायचे आपले शिजवलेले चणे. चणे घालताना त्याच्याबरोबर जे पाणी असेल ना ते सुद्धा घालायचं, कारण त्या पाण्याला अगदी मस्त असा स्वाद असतो. आता हे घातलं की यामधले थोडेसे चणे ना आपण बाजूला ठेवायचे. आता हे चणे काय करायचे, एका चमच्याच्या साहाय्याने मॅश करायचे. अर्धवट मॅश केले तरी चालतील आणि हे चणे जे मॅश केलेले ते आपण आपल्या चण्या मसाल्यामध्ये घालायचे. एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि 2 ते 3 मिनिट तरी याला शिजू द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या चण्या मसाल्याला एक छान दाटसरपणा येतो. सगळ्या मसाल्यांची चव छान एक ब्लेंड होते आणि बघा आपला मस्त असा चना मसाला तयार होतो. सगळ्यात शेवटी थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घाला की चना मसाला तयार.